पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीची बाल न्याय मंडळामध्ये हजेरी। नव्यानं गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टात हजर। जामीन मिळणार की गजाआड होणार, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं। पोलीस चौकशी करण्याची शक्यता। 2 वाजता कोर्टात हजर करणार। पुणे कार अपघातामधील अग्रवाल कुटुंबियांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड। शिवसेना पदाधिकारी अजय भोसले यांच्या हत्येच्या सुपारीसाठी छोटा राजेंची मदत घेतल्याचा आरोप। कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर। कोरेगाव परिसरातील आणखी 2 अवैध पबवरती चालवला हातोडा। इंदापूरमध्ये भीमा नदी पात्रामध्ये बुडालेली बोट 35 फूट खोल पाण्यात सापडली। बेपत्ता 6 प्रवासी दगावल्याची भीती। सुप्रिया सुळे, रणजित नाईक निंबाळकर यांच्याकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। नाशिकच्या इगतपुरीमधील भावली धरणामध्ये बुडून 5 जणांचा मृत्यू। धरणावरती फिरायला गेलेले 5 जण बुडाले। मृतांमध्ये मामा भाच्याचा समावेश। मुंबईमधील घाटकोपर दुर्घटने प्रकरणामध्ये 9 दिवसांनी एसआयटीची स्थापना। गुन्हे शाखेचे सह आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्याकडून आदेश जारी। तर दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 17 वर। शिंदे गटात गेल्यानं कुटुंबामध्ये एकटा पडल्याचं वक्तव्य करणाऱ्या गजानन कीर्तीकर यांच्यावरती हकालपट्टीची कारवाई करा। शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष। लोकसभा निवडणूक निकालामुळे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 16 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय अपेक्षित। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या जवळ अज्ञाताकडून छेडछाड। आमदार निलेश लंके यांच्याकडून व्हिडिओ क्लिप। मध्य रेल्वेवरती आजपासून विशेष पॉवर ब्लॉक। पुढील 3 दिवस प्रगती एक्सप्रेस, वंदे भारतसह लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द। मतमोजणीच्या दिवशी फुल ड्राय डेला हायकोर्टामध्ये आव्हान। 4 जूनला मुंबईमध्ये संपूर्ण दिवस दारूबंदी न करता ती निकालापर्यंतच असावी। हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनची याचिका। मुंबईमधल्या दामोदर नाट्यगृहावरती हातोडा। याच जागी 900 आसन व्यवस्थेचं नाट्यगृह असण्याची कलाकारांनी केली होती मागणी। सोलापूरमधील करमाळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळींच्या बागा जमीनदोस्त। वादळामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान। कोलकाताची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक। पहिल्या क्वालिफायरमध्ये कोलकाताकडून हैदराबादचा 8 विकेट्सनं धुव्वा। तर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्ससाठी करो या मरोची स्थिती। नाशिकच्या गांधीनगरमधील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये 40व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा। हेलिकॉप्टर्सच्या प्रात्यक्षिकांनी फेडलं डोळ्यांचं पारणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।